मागील अनेक दिवसांपासून मराठीच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण झालाय। रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी 1 मे पासून मराठीची सक्ती करण्यात येणार होती, मात्र आता मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। परप्रांतीय रिक्षा टॅक्सी संघटनांच्या मागणीनंतर ही मुदतवाढ देण्यात आली, मात्र या मुदतवाढीच्या निर्णयानंतर गोंधळ पाहायला मिळतोय। बघूयात। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि आम्ही कोणालाही संप विपाला भीक घालत नाही। आम्ही कारवाई जी रेग्युलर आहे ती करणार। 1 मे पासून ओला, उबेर, रॅपिडो आणि बाईक टॅक्सी यांच्यामध्ये सुद्धा मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आम्ही ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला सुद्धा आमचं नोट गेलेली आहे। पूर्वीचा जो एक GR आहे तो आम्ही त्याच्यामध्ये सुधार करू आणि येत्या 6 महिन्यात सर्व जो ऑटो चालक, रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलणं येत नाही त्यांना एक प्रकारच्या शासनातर्फे प्रशिक्षण देऊ। जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे सरकारनं मुदतवाढ देऊन मराठी सक्तीच्या निर्णयावरून माघार घेतली आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। 1 मे पासून मराठी सक्ती करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। मात्र एकीकडे मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचंही सरनाईक म्हणतात, तर दुसरीकडे 1 मे पासून कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। त्यामुळे मराठी सक्तीच्या या निर्णयामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झालाय। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख। अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 59 RTOच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार। गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इंचार्ज नेमलेले आहेत। आम्ही कोणालाही संप विपाला भीक घालत नाही। आम्ही कारवाई जी रेग्युलर आहे ती करणार 1 मे पासून आणि 15 ऑगस्ट पर्यंत शिकावं तुम्ही म्हणून आम्ही प्रयत्नही करणार। फक्त टॅक्सी आणि रिक्षावाल्यांनाच नव्हे तर ओला, उबर आणि रॅपिडोवाल्यांसाठी देखील हा निर्णय घेणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। तसा प्रस्ताव पाठवल्याचंही त्यांनी सांगितलंय। आम्ही इव्हन ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये सुद्धा ओला, उबेर, रॅपिडो आणि बाईक टॅक्सी यांच्यामध्ये सुद्धा मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आम्ही ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला सुद्धा आमचं नोट गेलेली आहे आणि जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे अशी भूमिका ओला, उबेर, रॅपिडोच्या बाबतीत सुद्धा आम्ही घेतली। महाराष्ट्रात परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांची संख्या मोठी आहे। त्यातील अनेक जणांना मराठी लिहिता आणि वाचता येतं, तर अजूनही असे अनेक चालक आहेत त्यांना मराठी समजतही नाही आणि बोलताही येत नाही। त्यामुळे 1 मे पासून मराठी सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तसंच ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांचं परमिट रद्द करण्याचाही इशारा दिला होता। त्यामुळे संजय निरुपम यांच्यासह अनेक परप्रांतीय रिक्षा टॅक्सी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला होता। 1 मे पासून जो एक तुमचा जो एक पूर्वीचा GR आहे त्याच्यामध्ये एक अशी व्यवस्था आहे की सगळ्यांचा टेस्ट होईल आणि टेस्टमध्ये समजा तर फेल झाले तो त्यांचा परमिट आणि लायसन्स आणि जो बॅज आहे तो जप्त होईल, रद्द होईल। तो असं करू नका। तो मंत्री महोदय समजलेत आणि त्यांनी सांगितलं की जो पूर्वीचा जो एक GR आहे तो आम्ही त्याच्यामध्ये सुधार करू आणि येत्या 6 महिन्यात सर्व जो ऑटो चालक, रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलणं येत नाही त्यांना एक प्रकारच्या शासनातर्फे प्रशिक्षण देऊ आणि त्यांना तयार करू आणि त्यानंतर त्यांची एक ते मराठीमध्ये संवाद करणार अशी व्यवस्था आम्ही करू। दरम्यान प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। मराठी दिनी मराठी सक्तीचा कायदा करण्याची मागणी राऊतांनी केली आहे। तसंच सरकार निर्णय मागे घेणार असेल तर प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत राऊतांनी सरनाईकांवर निशाणा साधला, तर राऊतांना सरनाईक यांनीही प्रत्युत्तर दिलंय। जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। जर महाराष्ट्र सरकार जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता केंद्रात,
जर मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठीप्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. मराठीच्या मुद्द्यावर कसं मागे हटलो? अहो तुम्ही काय केलं ना ते आम्ही करतोय. तुमचे आभार मानायला पाहिजे. तुमचे सकाळची जी पिपाणी वाजते ना ती बंद करायला पाहिजे. माझं म्हणणं अहो तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला हे करावं लागतंय. तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही मोठे एवढे राज्यसभेचे खासदार एवढी वर्ष आहात, मुख्यमंत्री होते, तसं असताना तुम्ही करू शकलो नाही. परंतु परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी पुढाकार घेतला. तुम्हीच तुमच्या सामन्याच्या हेडलाईनला छापताय की आभार व्यक्त करता, अभिनंदन करता. आम्ही कसं मागे घडलो? उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय. तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय. कौतुक करा आमचं, म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतोय. मराठी सक्तीच्या निर्णयावरून प्रताप सरनाईकच संभ्रमात दिसतात. एकीकडे मराठी शिकण्यासाठी वेळही दिलाय तर दुसरीकडे कारवाई करण्याचा इशाराही दिलाय. त्यामुळे 1 मे पासून सरकार या निर्णयासंदर्भात कोणती अंमलबजावणी करणार याकडे आता लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.